मंगळवारी दुपारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला अक्षरशः झोडपून काढले। अवघ्या तासाभराच्या या पावसामुळे नागपूरचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आणि रस्त्यांचे रूपांतर नद्यांमध्ये झाले। नागपूरच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, ज्याचा सर्वात मोठा फटका शहरात रेंगाळलेल्या विकास कामांना आणि सामान्य नागरिकांना बसला। विशेषतः दक्षिण पश्चिम नागपुरात पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली, जिथे रिंग रोडवरील अनेक चौक ओव्हरफ्लो झाल्यामुळे वाहतूक पूर्णपणे कोलमडली। मोठे दावे करणाऱ्या प्रशासनाची या पावसामुळे पोलखोल झाली असून हे दावे किती पोकळ आहेत याचा प्रत्यय नागपूरकरांना आला। दुपारी 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला आणि शहरातील प्रमुख चौकांना तलावाचे स्वरूप आले। हुडकेश्वर, प्रतापनगर, गोपालनगर, सोनेगाव, सहकारनगर, पडोळे चौक आणि बेसा यांसारख्या परिसरांमधील अनेक वस्त्यांच्या सखल भागातील घरांमध्ये थेट पाणी शिरले। संततधार पावसामुळे चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली। विशेषतः लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, गोपालनगर आणि सहकारनगरसारख्या पॉश वस्त्यांमध्ये सिमेंट रोडच्या वाढलेल्या उंचीमुळे रस्त्यांवरील पाणी थेट लोकांच्या घरामध्ये घुसले। अनेक भागात गटारे तुंबल्यामुळे आणि लाईन चोक झाल्यामुळे लोकांच्या घरांच्या स्वच्छतागृहातून घाणेरडे पाणी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले। या पावसामुळे नागपूरमधील शाळकरी विद्यार्थ्यांचे आतोनात हाल झाले। शाळा सुटण्याच्या वेळेस जोरदार पाऊस सुरू झाल्याने प्रतापनगर, खामला आणि सहकारनगर भागातील विद्यार्थ्यांना स्कूल बस किंवा व्हॅनमधून घरी पोहोचवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला। विद्यार्थी जवळपास 1 ते 1.5 तास अडकून पडले होते। गोरेवाडा रिंग रोडवरील पलोटी स्कूल परिसरात अत्यंत भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती। आपल्या मुलांना शाळेतून सुखरूप घरी नेण्यासाठी गेलेल्या पालकांच्या तब्बल 25 ते 30 गाड्या या पाण्यात पूर्णपणे बुडाल्या। अनेक गाड्या पाण्यात अडकून पडल्यामुळे पालकांचे मोठे नुकसान झाले, तर वाढत्या पाणी पातळीमुळे लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढताना पालक आणि स्थानिकांची तारांबळ उडाली। तसेच प्रतापनगर येथील सोमलवार शाळेसमोर मागील काही महिन्यांपासून सिमेंट रस्त्यांचे रेंगाळलेले काम सुरू असल्यामुळे माती आणि पाणी थेट शाळेत शिरले। शाळेचे संपूर्ण मैदान जलमय झाल्यामुळे शेकडो विद्यार्थी अडकले होते, ज्यांना अग्निशमन दलाने दोराच्या साहाय्याने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले। पडोळे चौकात तर 3 फुटांहून अधिक पाणी साचल्याने स्कॉर्पिओ आणि बोलेरो सारख्या मोठ्या गाड्याही बंद पडल्या। कोणताही अनर्थ घडू नये म्हणून दोरीने रस्ता बंद करावा लागला, तर संभाजी चौकात तरुण वाहतूक नियंत्रणासाठी धावले। वर्धा मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे विमानतळ आणि चिजभवन परिसरात सुमारे 4 फूट पाणी साचले होते, ज्यामुळे खापरीवरून येणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली। या सगळ्या परिस्थितीमुळे प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांच्या आणि नालेसफाईच्या दाव्यांवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जर सर्व तयारी योग्य होती तर मग अवघ्या काही तासांच्या पावसात संपूर्ण शहर जलमय कसे काय झाले, असा संतप्त सवाल आता प्रत्येक नागपूरकर विचारत आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।